नमस्कार, शिवानीज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मेथी पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर मेथी तर सगळीकडेच अवेलेबल असते की सगळीकडे आता भाज्या मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात येत आहेत. मग पण मेथी सर्वांनाच आवडती असे नाही. लहान मुलं काय काय मेथी नाही खात, काय बरेचसे मोठी माणसं पण मेथी खात नाही. तर मग आज आपण मेथीची भाजी न करता आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप चविष्ट लागणारे अशी रेसिपी आहे. तर आपण कसे करणार ते आता आपण पाहणार आहोत. तर त्या सर्वप्रथम मी बाजारातून मेथी आणली होती, ती व्यवस्थित नीट करून धुवून बारीक कट करून घेतलेली आहे. तर ही एक भाजीची पेंडी घेतलेली आहे, ती चांगली स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण हे 2 वाट्या मोठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे. तांदळाच्या पिठाने काय होतं की जे आपले पराठे आहेत ते खुसखुशीत आणि एकदम असे कुरकुरीत होतात. त्यानंतर हे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठाने पराठा एकदम चविष्ट लागतो. आणि हे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही तिखट जसे खाता त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर हे मसाले घेतलेले आहेत. हे पांढरे तीळ घेतलेले आहेत, हे धनिया पावडर घेतलेली आहे, हे हळद, जिरं आणि ओवा. तर आता आपण सर्वप्रथम ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करून घेऊया. सगळं पीठ एकदम नाही टाकायचं, कारण जेवढं मेथीमध्ये थोडस पाणी टाकून मेथी जेवढं पाणी मिक्स करून घेईल तेवढं सगळं व्यवस्थित पीठ आणि घेईल तेवढंच आपण त्यात पीठ टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण हे तांदळाचं पीठ टाकून घेणार. बेसन पीठ टाकून घेऊया. असं आपण सगळं मिक्स करून घेऊया. आता सगळी पिठं मिक्स करून घेतली. आता त्याच्यानंतर जे आपले सुके मसाले ते टाकून घेऊया. धनिया पावडर, हळद, जिरं आणि हे पांढरे तीळ आहेत. आणि हा जो ओवा आहे तो हातावरती असा घेऊन चांगला चोळून टाकून घ्या. हे ना जी चव आहे ती खूप छान येते. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झालं, त्याच्यामध्ये आता हे आपण जी हिरवी मिरची, लसूण जे बारीक करून घेतलेलं ते आपण मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर मी 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं झालं, आपलं सगळं जिन्नस झाले मिक्स करून. आता आपण पाणी ओतून ह्याला मळून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. याचा एकदम जास्त पाणी ओतायचं नाही, कारण की आता आपण जेव्हा थोडस पाणी टाकायला सुरुवात करू नंतर त्या मेथीचं पण पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे ते कणिक आपली आहे ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे जास्त पातळ करायचं नाही. एकदम आपली जी नॉर्मल कणिक असते त्याच्यापेक्षा घट्ट मळायचं. थोडं 10-15 मिनिटं केल्यानंतर ते अजून थोडीशी सैल होते. असं थोडं पाणी घेऊन आपण ही पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत. नेहमीच आपण मेथीची भाजी करून खातो, कधीतरी वेगळं ट्राय करून मेथीचे पराठे करून पहा, खूप छान लागतात आणि सगळ्यांना आवडतील असेच होतात.
आता थोडस लूज वाटते तर हे जे राहिलेलं गव्हाचं पीठ आहे ते आपण यात ऍड करून घेऊ आणि सगळं एकजीव करून चांगला घट्ट गोळा आपण मळून घेऊ. अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम असा घट्ट असा गोळा बनून तयार झालेला आहे. तर त्याला आपण थोडस आता तेल लावून घेऊ. तर थोडस तेल लावून आता आपण ह्याला 10-15 मिनिटं ठेवून देणार आहोत आणि नंतर 10-15 मिनिटे झाले की आपण ह्याला लाटून घेणार आहोत. तर हा गोळा बनून तयार झालाय त्याला आता आपण झाकून ठेवूया. तर आता आपण पराठा कसा लाटायचा भाजायचा ते पाहणार आहोत. तर आता आपण पिठाचा उंडा करून घेऊया. जास्त पण मोठा नाही, मीडियम आकारचा आपण पराठा बनवणार आहोत. आपलं पिठाचा छान भिजलं आहे. तर आता आपण पराठा लाटून घेऊया. आता आपण या पिठामध्ये बुडवून घेऊन लाटूया. जास्त पातळ पण नाही लाटायचा आणि जास्त जाड पण नाही लाटायचा. जर आपलं पीठ पातळ झालं तर मग हा पराठा व्यवस्थित लाटता नाहीत, मग पोळपटाला बेलण्याला तो चिकटतो. म्हणून पीठ हे मळताना आपण घट्ट मळायचं. आता हा बघा आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. तर आता आपला तवा गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप तेल काही वापरू शकता. तवा पण आपला गरम झालेला आहे. तर आता आपण हा पराठा टाकून घेऊया. पण पराठ्याला आहे ना तूप लावलं ना तर चव आहे ना खूप छान लागते. त्यामुळे शक्य असेल तर तूपच लावा आणि मीडियम गॅसवरती पराठा भाजून घ्यावा, म्हणजे जेणेकरून तो चांगला भाजतो पण आणि असा खुसखुशीत होतो. बघा दिसायला तर किती सुंदर दिसतो आहे. आता आपण याला तूप लावून घेणार आहोत. चांगलं तूप लावायचं भरपूर. हे पराठे आपण जेव्हा प्रवासाला जातो मग 2-3 दिवस हे पराठे खूप असे छान राहतात, ते खराब नाही होत. तर तुम्ही प्रवासाला जाताना हे पराठे नक्की घेऊन जा. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे पराठे बनतात. असे व्यवस्थित दाबून हे सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला पराठा बनून तयार झालेला आहे, आपला भाजून झालेला आहे. तर आपण हा पराठा बघा, तुम्ही ह्याला कलर पण किती छान आलेला आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहे. तर आपला हा पराठा बनून तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपले मेथीचे पराठे बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही हे पराठे दह्यासोबत नाहीतर लसणाच्या चटणी सोबत सॉस सोबत कशावरही खाऊ शकता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा. धन्यवाद.